Yes, friends, hello. Structure of atom, the name of the topic in text, means in that our main motive is to study electronic configuration based on quantum theory. We are not studying in depth quantum theory as such, electronic configuration based on quantum theory. सिम्पल फॉर्ममध्ये मी त्याला अजून क्वांटम थिअरीची चर्चा व्हायची होती तेव्हा मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणत होतो. ते ठीक आहे, कन्व्हिनियन्स सोयीचं आहे. ओके, तर त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंतची चर्चा केली, म्हणजे रुदरफोर्डचे मॉडेल, त्याच्यामध्ये लिमिटेशन्स बिकॉज ऑफ स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट, मग बोरनी मॉडेल मांडलं ऑन द बेसिस ऑफ स्पेक्ट्रोस्कोपिक स्पेक्ट्रा, नाही का, बोर साहेबांचा स्पेक्ट्रा, लाईन स्पेक्ट्रा, आणि M/V/R नाही का, तो फॉर्म्युला वापरला होता. M/V/R N/H/2π नाही का, हा फॉर्म्युला. आणि मग इथं N=1 2 3 4 भरत गेलो आपण की आम्हाला त्या फर्स्ट ऑर्बिट, सेकंड फर्स्ट त्या बोर साहेबांनी त्याला ऑर्बिट म्हटलं होतं. ओके, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट. जसं समजा N=3 भरलं तर जे इथं मास ऑफ द इलेक्ट्रॉन, इथे टँजेन्शियल व्हिलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन, प्लँक्स कॉन्स्टंट H, पाय कॉन्स्टंट, आणि N=1 2 3 4 भरत गेलं. जसं फॉर एक्झाम्पल N=3 भरल्यानंतर जी आरची व्हॅल्यू येईल त्याला समजा R3 म्हणूया, तर दॅट रेडियस विल बी द रेडियस ऑफ थर्ड ऑर्बिट, बोरप्रमाणे. मग पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप आला, आणि पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये जे लाईन स्पेक्ट्रा मिळाला होता, समजा आपण ही फर्स्ट लाईन म्हणजे ती शेवटी इलेक्ट्रॉन करस्पॉन्डिंग टू दॅट एनर्जी अँड द रेडिएशन इमिटेड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन करस्पॉन्डिंग टू दॅट इलेक्ट्रॉन, त्याला रिलेटेड जी फ्रिक्वेन्सी असेल त्याची, त्याला रिलेटेड जी फोटोग्राफिक प्लेटवरती आली, त्याला आता लाईन आपण म्हणतो. तर ते पूर्वीपासून चर्चेत आलेलं आहे. आणि मग हा रुटीन स्पेक्ट्रोस्कोपमध्ये एक्सपेरिमेंट आला, तर फर्स्ट ऑर्बिटला रिलेटेड ही लाईन म्हणूया, ही सेकंडला म्हणूया, ही थर्डला म्हणूया, ही फोर्थला म्हणूया. म्हणजे N=1 भरल्यानंतर जो R1 आला, रेडियस आला, त्याला रिलेटेड जे सर्कल, ज्याला बोर साहेबांनी ऑर्बिट म्हटलं होतं, त्या फर्स्ट ऑर्बिटला रिलेटेड, नाही का. आणि म्हणून हा लाईन स्पेक्ट्रा. पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप आल्यानंतर असं लक्षात आलं की, आणि म्हणून हा स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट, नाही का. आणि मग पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप म्हणजे हा नॉर्मल स्पेक्ट्रोस्कोप बोरच्या वेळेला. पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप म्हणजे त्याच्यामध्ये हाय रिझोल्युशन, अर्लियर लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं ते. आता त्याचा थोडा वापर करून आणखी तेच जरा वेगळ्या पद्धतीने, परत त्याच्यानंतर आणखी हेच, या लेक्चरनंतर आणखी जरा वेगळ्या पद्धतीने, असं करून मग देन वी विल स्टार्ट रायटिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन based on quantum theory, modern electronic configuration for the sake of convenience we can say. तर पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये आम्हाला काय दिसलं, तर स्पेक्ट्रामध्ये जे आम्हाला लाईन स्पेक्ट्रा दिसला होता, म्हणजे या फ्रिक्वेन्सीची लाईन इमिट झाली होती, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, म्हणजे त्याला रिलेटेड तो इलेक्ट्रॉनचा पाथ, असं म्हणजे तो असं म्हणायला हरकत नाही. मग तो इलेक्ट्रॉन करस्पॉन्डिंग टू दिस स्पेक्ट्रल लाईन म्हणजे त्याची पाथ, त्याची पोझिशन, त्याची एनर्जी लेवल, ही स्पेक्ट्रल लाईन. आणि म्हणून मग ही लाईन म्हणजे फर्स्ट ऑर्बिटला रिलेटेड, ही सेकंड ऑर्बिटला रिलेटेड, थर्ड ऑर्बिटला रिलेटेड, फोर्थ ऑर्बिटला रिलेटेड, असं बोर. बट वेन पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप वॉज यूज्ड, जसं ॲनॉलॉजी मी सांगितली होती, जस्ट गो थ्रू अर्लियर लेक्चर, नाही का, की रुटीन वेईंग बॅलन्सवरती दोघांचं पण वजन 10 kg आलं होतं, पण जरा 2 digit 3 digitचं चांगला पद्धतीचा वेईंग बॅलन्स इफ इट इज यूज्ड, तर हे 10 होतं, ते कदाचित 10.1 आलं, हे 9.99 आलं, म्हणजे 10च्या आसपासच आहे. त्यामुळे मोठी चूक नाही आहे. त्यामुळं स्पेक्ट्रोस्कोप, रुटीन स्पेक्ट्रोस्कोप
तो म्हणजे पूर्ण फसला आणि ते चुकलं, नाव इट इज डिस्कार्डेड, थ्रो अवे, असं नाही. पण त्याचं इट इज नॉट परफेक्ट अँड ॲनालिसिस ऑफ दॅट मेड बाय बोअर इज ऑल्सो नॉट परफेक्ट. इट इज नॉट एंटायरली रॉंग, इट इज नॉट परफेक्ट. ओके, मग त्या परफेक्ट आपण ज्याला म्हणतो त्याच्याकडे जाऊ. ओके, आणि मग पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये काय लक्षात आलं तर ईच लाईन इज कंपोज्ड ऑफ फ्यू मोर लाईन्स. म्हणजे ती एक लाईन नव्हती, जसं आता वजनाचं एक्सपेरिमेंट तिथे एक नव्हतेच. कोणी 10.1 होतं, कोण 9.99 होतं, पण तिथं त्या वेईंग बॅलन्सवर दोघांनाही 10 kgs येत होतं रिझल्ट. तसं तर जी फर्स्ट लाईन आहे म्हणजे ज्याला n=1 भरल्यानंतर त्याची सेम फ्रिक्वेन्सीची लाईन आली, म्हणजे त्याची काही इज कंपोज्ड ऑफ फ्यू मोर लाईन्स, पण त्या फ्यू मोर लाईन्समध्ये एनर्जी डिफरन्स व्हेरी लेस. ओके, व्हेरी लेस, बट फ्यू मोर लाईन्स. म्हणून मग या n=1 भरल्यानंतर नाही का, n=1 भरल्यानंतर जो होता पूर्वी पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये पण त्याच फ्रिक्वेन्सीचं मिळालं. n=2 भरल्यानंतर त्याला करस्पॉन्डिंग जे रेडियस होतं त्याच्यासाठीची जी स्पेक्ट्रल लाईन होती, रुटीन स्पेक्ट्रोस्कोप. पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये असं लक्षात आलं की इट वॉज कंपोज्ड ऑफ ॲक्च्युली 2 लाईन्स. ॲक्च्युली 2 लाईन्स होत्या, त्या दोन्हीला पण आम्ही एक म्हणत होतो. म्हणजे ॲक्च्युअल स्पेक्ट्रा हा झाला आता पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप बिकॉज ऑफ यूज ऑफ पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप. हे 2 लाईन्स आहेत जी n=3 भरल्यानंतरला त्याला करस्पॉन्डिंग त्या रेडियसला त्या ऑर्बिटला म्हणजे पूर्वीची भाषा ऑर्बिट. इन पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप इट वॉज कंपोज्ड ऑफ 3 लाईन्स व्हेरी व्हेरी क्लोजली स्पेस्ड. डिफरन्स बिटवीन, सोयीसाठी थोडं लांब दाखवतो आहे आपण, डिफरन्स बिटवीन दी एनर्जीज इज व्हेरी व्हेरी लेस. स्पेक्ट्रोस्कोपमध्ये जी 4th लाईन होती n=4 भरल्यानंतर जो रेडियस येणार त्या ऑर्बिटला करस्पॉन्डिंग, इन पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप इट वॉज कंपोज्ड ऑफ 4 लाईन्स. आता ते अगदी 1, 2, 3, 4 म्हणजे आपल्याला सोयीचं पडेल अशी भाषा BSc 3rd किंवा MSc फर्स्ट इयरच्या लेवलला आणखी जरा कॉम्प्लेक्स होतं. आता हे आपण बघतो हे पण इथंपर्यंत थोडं कॉम्प्लेक्स असतं, पण इथून पुढचं किंवा याच्या आधीचं लेक्चर हे आणि पुढचं हे ॲप्लिकेशन आहे आणि ते सोपं आहे. हे लेक्चर बघितलं तर मागच्या लेक्चरमधल्या गोष्टी क्लिअर होतील. पुढचे लेक्चर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची चर्चा झाली की हे लेक्चर आणखी सोपं आणि इंटरेस्टिंग वाटायला लागेल, असं ते आहे. आणि हे सगळं कशावर आधारित आहे ते आधीचे लेक्चर्स, त्या सगळ्या थिअरीज वगैरे असा भाग आहे तो. तर अर्लियर लेक्चर, धिस लेक्चर अँड अपकमिंग लेक्चर्स हे ॲप्लिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू फार महत्त्वाचे आहेत. 11th 12th सर्व प्रकारचे MCQs वगैरे. आणि त्याच्या आधीच आहे ते पण JEE आणि नीटसाठी न्यूमेरिकल एक्झाम्पल MCQ म्हणजे ते केलेलंच आहे आणि अजून न्यूमेरिकल्स बघणार. पण सांगतो आहे की अभ्यास करताना पहिल्यांदा वॉट एव्हर वी हॅव स्टडीड अर्लियर ऑन द बेसिस ऑफ दॅट दिस अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दॅट शुड बी आवर फर्स्ट टार्गेट. ते पहिला पक्का यायला पाहिजे आणि परत मागचं इक्वेशन्स, प्लँक्स, हायसेनबर्ग आणि त्याचे न्यूमेरिकल्स MCQs ते बघणारच आपण सांगितलं. पण आपले एम पहिला काय पक्कं करायचं, कुठलं पहिला फक्त समजून घ्यायचं, कुठलं पक्कं करायचं, मग कुठलं पक्कं करायचं, आपल्या स्टेप्स ठरल्या पाहिजेत. काय हरकत नाही. हे लक्षात आलं का पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये. अँड एक्सपेरिमेंट ऑफ पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप. आता याचे अर्थ काय काढले आपण सांगतो. एक्सपेरिमेंट ऑफ पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप when done in presence of magnetic field म्हणजे पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपच वापरला इथं, बट इन प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड और इलेक्ट्रिक फील्ड दोन्हीपैकी एक एक्सपेरिमेंट, रिझल्ट इज सेम. मॅग्नेटिक फील्डमध्ये झीमननी केला, देफोर इट इज कॉल्ड एज झीमन इफेक्ट. इन प्रेझन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड स्टर्क इफेक्ट. दोन्हीपैकी एक केला तर सेम कन्क्लुजन, त्यामुळं लेट अस यूज झीमन इफेक्ट. तर पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप वापरून जो एक्सपेरिमेंट केला तोच एक्सपेरिमेंट परत इन प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड केला म्हणजे झीमन इफेक्ट. तर तिकडं काय दिसलं तर त्यावेळेला काय आपण काय म्हटलेलं आहे अर्लियर लेक्चर, मी पुन्हा सांगतो
कुठलंही मध्यच लेक्चर बघायचं नाही. आधीचे लेक्चर्स बघितले नाही तर मग इथं कळत नाही सोपं असून. तर इथं रुटीन स्पेक्ट्रोस्कोप, बोर साहेबांची थिअरी, ऑर्बिट वगैरे, पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये लक्षात आलं की ॲक्च्युली असे लाईन्स नाहीच आहेत, त्याच्या आसपास आहेत, ते पूर्ण चुकीचे आहे असं नाही. बट ॲक्च्युअल स्पेक्ट्रा इज दिस. ईच लाईन इज ॲक्च्युअली कंपोज्ड ऑफ फ्यू मोर लाईन्स. मग कुठली एक लाईन आहे ती व्हेरी क्लोजली स्पेस्ड बट 2 लाईन्स, कुठली 3 लाईन्स, कुठली 4 लाईन्स. मग याचा अर्थ काय काढला ते सांगणार. तोपर्यंत एक्सपेरिमेंटली काय आणखी दिसला मला ते पण पहिला बघूया. इन प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, द सेम एक्सपेरिमेंट, पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपवाला एक्सपेरिमेंट, इन प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड आम्हाला काय दिसलं तर ईच लाईन, तिथं मात्र शब्द काय वापरला आहे बघा, ईच लाईन स्प्लिटेड. कंपोज्ड ऑफ नाही, स्प्लिटेड. ईच लाईन स्प्लिटेड त्याचा अर्थ काय बघणार आपण. ओके, पहिल्यांदा काय दिसलं आम्हाला एक्सपेरिमेंटली ते शिकू आणि मग ते कशावरून तसं का झालं, त्याचा अर्थ काय असं बघणार. ईच लाईन स्प्लिटेड तर काय लक्षात आलं आम्हाला झीमन इफेक्टमध्ये, तो शेल नंबर 1ला रिलेटेड रुटीन स्पेक्ट्रोस्कोपमध्ये, पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये सुद्धा 30 लाईन. आता 30 लाईन याचा अर्थ पुन्हा सांगत नाही, म्हणजे सेम इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, सेम फ्रिक्वेन्सी. ओके, आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये पण 30 लाईन, म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये पण त्यात काही फरक आला नाही. आता मॅग्नेटिक फील्डमध्ये फरक काय आला ते बघूया. मग मॅग्नेटिक फील्डमध्ये का फरक येतो त्याचा अर्थ काय आपण बघणारच आहोत, बीच सांगणार आहे. शेल नंबर 2ला रिलेटेड स्पेक्ट्रोस्कोपमध्ये सिंगल लाईन होती. पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये लक्षात आलं की इट इज कंपोज्ड ऑफ 2 व्हेरी व्हेरी क्लोजली स्पेस्ड लाईन्स. इन मॅग्नेटिक फील्ड हाच एक्सपेरिमेंट केला त्यावेळेला त्यातली एक लाईन आहे त्याची एकच दिसली, म्हणजे त्याच फ्रिक्वेन्सीची इमिट झाली, म्हणजे ती लाईन आहे ती 30 दिसली. याचा अर्थ मला फ्रिक्वेन्सी, एनर्जी लेवल ह्या भाषेत कळला पाहिजे. मग प्रत्येक वेळेला बोलताना त्याच भाषेत बोललं पाहिजे असं नाही. अँड मॅग्नेटिक फील्डमध्ये ही लाईन आहे ती तशीच रिपीट झाली, पण हे लाईन मात्र काय झालं, इट स्प्लिटेड इन 3 लाईन्स. लिहिण्याच्या आणि एक्सप्लेन करण्याच्या सोयीसाठी जरा पुढं लिहितो असं. 3 लाईन्स क्लोजली स्पेस्ड, स्प्लिटेड बरं का, आता 3 लाईन्स असं एक्सपेरिमेंट आलं. मॅग्नेटिक फील्डमध्ये शेल नंबर 3ला रुटीन स्पेक्ट्रोस्कोपमध्ये एकच लाईन होती. पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये इट वॉज कंपोज्ड ऑफ, आपल्याला लक्षात आलं की ॲक्च्युली नाही आहे, इट इज कंपोज्ड ऑफ व्हेरी व्हेरी क्लोजली स्पेस्ड 3 डिफरंट लाईन्स. ओके, आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये काय दिसलं तर त्यातलं एक लाईन असं म्हणूया. मग ती एक म्हणजे कुठली असते का डिटेल्स बघायचे आहेत. पहिला एक्सपेरिमेंट, समजा कुणी एक्सपेरिमेंट केला आणि रिझल्ट आला आणि त्याला अर्थ माहीत नव्हता, अर्थ दुसऱ्या सायंटिस्टनी काढला, असं होत असतं ना. शिकताना पण आपण तसं टप्प्याटप्प्याने शिकूया. तर ही एक लाईन आहे ती, तोच रिझल्ट आला मॅग्नेटिक फील्डमध्ये सुद्धा. दुसरी लाईन होती ती एनर्जी लेवल. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन करस्पॉन्डिंग टू दॅट एनर्जी लेवल, त्याच्या पोझिशन्स, ते सगळं रिप्रेझेंटेशन त्या स्पेक्ट्रल लाईननी करतो आपण. तर त्याचे एक लाईनचे 3 लाईन दिसले, आणि तिसरी जी होती त्याचे 5 दिसले. सुरू अभ्यास करताना n=3 पर्यंत जरी अभ्यास केला, समजून घेतला की त्याच्यावर n=4चं समजतं, त्याच्यावर n=5 फार पुढे जायची गरज नसते. आपली 95% केमिस्ट्री n=3 पर्यंत होते. म्हणजे मुद्दाम सांगतो, पुढचं करायचं नाही असं नाही, पण भीती नसावी म्हणून. मग 1-2 टॉपिक 12वीला वगैरे लागतं, आपण करायचं सगळं पण सांगतो. आणि इथंपर्यंत व्यवस्थित केलं की पुढचं येणारच असतं. जसं इथं बघा, सिंगल लाईन होती ज्याला 4th ऑर्बिट म्हणाला होतो. n=4 भरल्यानंतर या इक्वेशनमध्ये जे R आला त्याला आपण सोयीसाठी R4 म्हणूया. त्या रेडियसला रिलेटेड जे सर्क्युलर पाथ त्याला ऑर्बिट नंबर 4 बोरसाहेब म्हणाले होते. आता सर्क्युलर पाथ ऑर्बिट ही भाषा जाणार आहे बघा. आता त्याचे कारणच आहे, पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपचा रिझल्ट एक्सप्लेन करायचा आहे अँड झीमन इफेक्ट एक्सप्लेन करायचं आहे. तर मग ही जी लाईन होती स्पेक्ट्रल लाईन स्पेक्ट्राचा आहे, हा पण लाईन स्पेक्ट्राचा आहे. सगळे फ्रिक्वेन्सीज नाही इमिट झाले, पण एकच फ्रिक्वेन्सी म्हणत होतो. तर लक्षात आलं की व्हेरी क्लोजली स्पेस्ड 3 फ्रिक्वेन्सीज आहेत, इमिटेड फ्रिक्वेन्सीज, स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट. आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये प्रत्येक लाईनचे इट स्प्लिटेड इन टू फ्यू मोर नंबर ऑफ लाईन्स. तसं एक लाईन
ती सिमिलर रिपीट झाली, कुठली लाईन 3मध्ये स्प्लिट झाली, कुठली 5मध्ये झाली. तसं इथं n=4ला रिलेटेड जी स्पेक्ट्रल लाईन होती ती बघा, एक आहे ते सिंगल तशीच रिपीट झाली, दुसरी आहे ती 3. आता याच्यावरून अंदाज आला, त्यामुळे मी थोडं पटपट आणि कोपऱ्यात तुम्हाला दिसते का व्यवस्थित बघा. मग 5 आणि ही 4th आहे ती बघा, रिप्रेझेंटेटिव्ह काढतो कलर 7 1 2 3 4 5 6 7. ओके, कळत आहे इथंपर्यंत समजून घ्या, त्याच्यावरून त्याचं समजून घ्या. म्हणजे बघा हे सिमिलर रिपीट झाली, म्हणजे एक लाईनची एकच लाईन दिसली मॅग्नेटिक फील्डमध्ये पण झिमन इफेक्ट. दिस सिंगल लाईन वॉज स्प्लिटेड इंटू 3, त्यानंतरची सिंगल लाईन इट वॉज स्प्लिटेड इंटू 5 आणि त्यानंतरची स्प्लिटेड इंटू 7. ओके, एक्सपेरिमेंटली रुटीन स्पेक्ट्रा तोच सेम एक्सपेरिमेंट बाय युजिंग पॉवरफुल स्पेक्ट्रा असं दिसलं, पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट अँड पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप इन प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड असं दिसलं. पहिला एवढं तरी एक्सपेरिमेंटली समोर आलं. आता याचे अर्थ काय, म्हणजेच बोर साहेबांनी जे सांगितलं हे इक्वेशन आणि हा एक्सपेरिमेंट ते परफेक्ट नाही, आणखी काहीतरी आहे. तर आता आपण क्वांटम थिअरी, मग ती आपण हायसेनबर्ग्स बघितला, मग श्रॉडिंजर्समध्ये त्या सगळ्या त्याच्या हे जे लाईन्स आहेत म्हणजे ॲक्च्युअल लाईन्स हेच आहेत, स्प्लिट झालेल्या फ्रिक्वेन्सीज ह्या आहेत, त्या एनर्जीज भरल्या अँड इलेक्ट्रॉन करस्पॉन्डिंग टू दॅट एनर्जी अराउंड द न्यूक्लियस कुठं कुठं असण्याची शक्यता आहे, त्याच्या सायच्या व्हॅल्यूज मिळाल्या मला, वेव्ह फंक्शन त्याचा स्क्वेअर केला, म्हणजे ती प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन करस्पॉन्डिंग टू दॅट एनर्जी म्हणजे दॅट फ्रिक्वेन्सी. ओके, अराउंड द न्यूक्लियस वेअर द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग दॅट इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस इज देअर. तर त्या प्रोबॅबिलिटीज म्हणजे त्या सायच्या ज्या वेगळ्या भरपूर व्हॅल्यूज आल्या त्याचे स्क्वेअर, ती प्रोबॅबिलिटी ओके, त्याच्यावरून नवीन कन्सेप्ट आली आणि ती प्रोबॅबिलिटी म्हणजे त्याला आपण आता जस्ट आता उल्लेख करतो, अजून आपण त्याचा डिटेल सिक्वेन्स बघितलेला नाही आहे. ऑर्बिटल म्हणून म्हणणार आहोत आपण, ऑर्बिट नव्हे ऑर्बिटल. आता बघा हे डोळ्यासमोर आलं, फक्त एक्सपेरिमेंट म्हणून तटस्थपणे समजलं का एवढंच बघायचं, त्याचे अर्थ काय वगैरे जास्त आत्ताच विचार करून कन्फ्यूज करून घेऊ नका स्वतःला. या एक्सपेरिमेंटवरून आणि या इक्वेशनवरून बोरनी काय सांगितलं आणि नंतरचे 2 एक्सपेरिमेंटमध्ये त्यात बदल काय आला, तिथं बदल आला म्हणजे हे जे याच्यावरून सांगितलेलं आहे ते परफेक्ट नाही आहे एवढं कळालं. मग त्याचा जो अर्थ काढला आणि मग पुढचा जो अभ्यास होता जो आपण आधी बघितला आहे, हायसेनबर्ग काय सांगतात, हायसेनबर्ग नाही का, ते जे काही इक्वेशन इन आवर अर्लियर लेक्चर वी हॅव कन्सिडर्ड, त्याचा अर्थ काय तो सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये सांगतो. ओके, मोमेंटम अँड पोझिशन म्हणजेच आणखी सिम्पल भाषेमध्ये एनर्जी लेवल अँड इट्स प्रोबॅबल पोझिशन कुठं असण्याची शक्यता आहे. एनर्जी लेवल अँड इट्स पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस ऑफ इलेक्ट्रॉन, बोथ थिंग्स एक्झॅक्टली कॅनॉट बी टोल्ड. एक फिक्स केलं तर त्याच्या पॉसिबिलिटीज प्रोबॅबिलिटीज भरपूर असतात. म्हणजे एका एनर्जी लेवलचा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती अनेक ठिकाणी असण्याची शक्यता आहे, किंवा पोझिशन एखादी फिक्स केली तुम्ही पाथ, तर त्या पाथमध्ये वेगळे एनर्जी लेवलचे इलेक्ट्रॉन्स असण्याची शक्यता आहे असं. सो एनर्जी लेवल अँड पाथ बोथ एक्झॅक्टली वी कॅनॉट टेल हायसेनबर्ग. आणि ती एनर्जी लेवल आम्ही श्रॉडिंजर्स इक्वेशनमध्ये भरली, ही प्रत्येक सेपरेटली भरली. ओके, कॅपिटल ई कॅपिटल व्ही आणि ते सॉल्व केलं इक्वेशन. तर त्या सब एनर्जी लेवल म्हणजे ती आता ही ॲक्च्युअल एनर्जी लेवल ही आपण म्हणताना याला सब एनर्जी लेवल म्हणणार आहोत, त्याच्या बऱ्याच व्हॅल्यूज निघाल्या. म्हणजेच इलेक्ट्रॉन करस्पॉन्डिंग टू पर्टिक्युलर एनर्जी अराउंड द न्यूक्लियस, इट्स पोझिशन इज पॉसिबल ॲट ए टाईम. तो कुठंतरी एकाच ठिकाणी असणार, पण पॉसिबिलिटी कुठं आहे, तर त्या सगळ्या पॉसिबिलिटीज इमॅजिनरी स्पेसमध्ये डॉट्स काढले त्याचे पोझिशन्स सॉल्व केल्यानंतर श्रॉडिंजर्स वेव्ह इक्वेशन, आणि तो जो शेप आला
ते जे काय त्या ऑर्बायटल म्हटलं त्याला आपण, ऑर्बायटल, ऑर्बिट नव्हे, हे ऑर्बायटल. ठीक आहे, इथंपर्यंत सांगितलं. आता परत इकडे या, तीच गोष्ट आता इकडं. म्हणजेच बोर काय ते ज्या आधारावरती स्पेक्ट्रोस्कोप आहे तो पूर्ण चुकीचा नाही आहे, कारण एनर्जी लेवल्स ॲक्च्युली एकच नाही आहेत, 3 आहेत, ॲक्च्युली 4 आहेत, पण याच्या आसपास आहेत ना, म्हणून याचं महत्त्व आहेच. तर बोरने ज्याला ऑर्बिट म्हणलं होतं त्याला आता आपण शेल म्हणणार आहोत. शेल म्हणजे तो पूर्वीचा काय बरं, अर्लियर तर काय होता बरं, ऑर्बिट नंबर 1 नाही का, ऑर्बिट नंबर 1 नाही का, ऑर्बिट म्हणजे पूर्वी म्हणायचं म्हणून लिहिलं आणि क्रॉस केलं. शेल, मग शेल रिप्रेझेंटेशन इज n = 1, शेल नंबर 1, लोअर एनर्जी टू हायर एनर्जी असं काढण्याची पद्धत आहे. या पॉईंटला असं सांगायला जरा सोयीचं आहे. ओके, शेल नंबर 1, पूर्वी ज्याला बोर साहेब ऑर्बिट नंबर 1 म्हणायचे त्याला शेल नंबर 1. शेल नंबर 2 बेस्ड ऑन दिस इक्वेशन अँड दिस एक्सपेरिमेंट. शेल नंबर 3, शेल नंबर 4. ओके, आता तुम्हाला सांगतो की त्याचा अर्थ पण बदलला, की मग ते वापरलेलं ते तर ऑर्बिटच का म्हणत नाही, तर शेल ऑर्बिटच्या ऐवजी नाही का, हे ऑर्बायटल हे नंतर आलं पुढे जाऊन. ठीक आहे, आता हे बाजूला ठेवा. ज्याला पूर्वी बोर ऑर्बिट म्हणायचं, n = 1 2 3 4, तर n = 1 2 3 4 तेच सिम्बॉल वापरलं आपण, पण त्याच्याऐवजी आम्ही शेल म्हणतो आहे. मग एखादा इलेक्ट्रॉन शेल नंबर 3चा आहे, म्हणजे आता एखादा म्हणजे समजा सोडियम आहे, तर 11 इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस, तर मग सोयीसाठी त्या एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन घेऊया. आता सोडियममध्ये 5वा इलेक्ट्रॉन पण असतोच की, 7वा पण असतो. मग सोडियमच्या 7व्या इलेक्ट्रॉनचा अभ्यास करण्यापेक्षा नायट्रोजनचा 7वा, म्हणजे कारण तो लास्ट इलेक्ट्रॉन, ॲटॉमिक नंबर 7, सोयीचं पडतं म्हणून. तर एखाद्या एलिमेंट किंवा ॲटमचा, म्हणजे एलिमेंटचा एक ॲटम, ओके, सोडियम, नायट्रोजन कोण असेल तो, ओके, कार्बन, क्लोरीन, ओके, ॲटॉमिक नंबर 17, तर तो लास्ट इलेक्ट्रॉन पूर्वीची भाषा ऑर्बिट नंबर 3मध्ये, म्हणजे आत्ताची भाषा शेल नंबर 3 आहे. समजा एक एक्झाम्पल घेऊया, शेल नंबर 3चा इलेक्ट्रॉन आहे. याचा अर्थ काय, पूर्वी त्याचा काय अर्थ निघत होता की न्यूक्लियस, आणि या इक्वेशनमध्ये n = 1 भरल्यानंतर आला फर्स्ट ऑर्बिट पूर्ण काढत नाही, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट, म्हणजे तो या पाथमध्ये फिरत आहे, थर्ड ऑर्बिट, असा त्याचा अर्थ. मला वाटतं ते कळतं आहे तुम्हाला. आता त्याचा अर्थ काय काढायचा, शेल नंबर 3चा एखादा इलेक्ट्रॉन, शेवटचा इलेक्ट्रॉन एखादा ॲटमचा, जसं की सोडियम जुन्या स्टाईलमध्ये 281 लिहायचो, पण आता लक्षात येईल आपल्या की 11th इलेक्ट्रॉन इज इन n = 3, म्हणजे शेल नंबर 3, आत्ताची भाषा शेल नंबर 3चा अर्थ असा समजून घ्यायची गोष्ट आहे. हा न्यूक्लियस, ओके, रिप्रेझेंटेटिव्ह प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर टुगेदर, आणि n = 1 भरल्यानंतर जे आलं ते जुन्या भाषेत ऑर्बिट नंबर 1, आता शेल नंबर 1 मी पूर्ण काढत नाही, ओके, मग शेल नंबर 2, आणि मग हा समजा शेल नंबर 3. समजून घ्या, फेंट समजण्यासाठी काढले फक्त. आता त्याचा पूर्वी काय अर्थ निघत होता, ऑर्बिट n = 3 म्हणजे ऑर्बिट 3, याचा अर्थ n = 3 भरल्यानंतर जो R येणार, समजा R3 म्हणूया त्याला रिलेटेड सर्क्युलर पाथ, थर्ड ऑर्बिट. आता त्याचा अर्थ काय होतो की n = 3 भरल्यानंतर जी Rची व्हॅल्यू येणार, म्हणजे R3, म्हणजे हा म्हणूया, त्या R3ला रिलेटेड जो स्पियर असेल, स्पियर, आता सर्क्युलर पाथ नाही, स्पियर, ओके, बॉलसारखा स्पियर, फुटबॉल, ओके, स्पियर. तर शेल नंबर 3चा इलेक्ट्रॉन आहे, त्याचा अर्थ काय, तर n = 3 भरल्यानंतर जी Rची व्हॅल्यू आली त्याला R3 म्हटलं, त्या R3ला रिलेटेड नाही का स्पियर करस्पॉन्डिंग टू R3. तर इलेक्ट्रॉन, प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन न्यूक्लियसमध्ये तर असणार नाही, तर न्यूक्लियसमध्ये नाही, त्याच्या बाहेर, पण R3ला रिलेटेड जो स्पियर आहे त्याच्या आत, प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन आउटसाइड दिस स्पियर 0. हे कळालं, शेल नंबर कळाला म्हणजे हे कळालं. आता त्याचे अर्थ आपण बघा वेगळे, म्हणजे तो न्यूक्लियसच्या बाहेर पण या स्पियरच्या आत कुठंतरी असणार शेल नंबर 3वाला इलेक्ट्रॉन, एवढं कळालं. हे पण काहीतरी कळालं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर शेल नंबर 1, शेल नंबर 2, शेल नंबर 3, शेल नंबर 4.
म्हणजे शेल नंबर 4चा एखादा इलेक्ट्रॉन आहे, याचा अर्थ n=4 भरल्यानंतर आरची जी व्हॅल्यू येणार, मास ऑफ द इलेक्ट्रॉन, टँजेन्शियल व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन, n=4, h कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट, हे भरल्यानंतर n=4 भरल्यानंतर आरची व्हॅल्यू येईल, हे इकडे जातील, R4 म्हणूया त्याला. तर R4ला करस्पॉन्डिंग द स्पियर करस्पॉन्डिंग टू R4, न्यूक्लियस ॲट द सेंटर, outside the nucleus, but the probability of finding the electron of that energy is inside that sphere, not outside. त्याला रिलेटेड जो स्पियर येईल, R4ला करस्पॉन्डिंग जो स्पियर असेल, R4 या रेडियसला करस्पॉन्डिंग जो स्पियर असेल, त्याच्या बाहेर त्याची प्रोबॅबिलिटी नाही, त्याच्या आत, न्यूक्लियसमध्ये नाही आणि त्याच्या आत, असं मग त्याच्या आत. ओके. सो शेल नंबर 1, 2, 3, 4 त्याचे अर्थ बदलले, ऑर्बिटच्या ऐवजी शेल म्हणायला सुरू केलं आपण. म्हणजेच ती मेन एनर्जी लेवल, शेल म्हणजेच काय बरं, तर मेन एनर्जी लेवल. त्यालाच मग ते क्वांटम थिअरी वापरलेली आहे, ती त्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं म्हटलेलं आहे आपण. मग प्रिन्सिपल क्वांटम नंबर लक्षात घ्या आता. ओके. n=1 ज्याला पूर्वी ऑर्बिट म्हणत होतो, तो n=1 त्याला आता शेल नंबर 1 म्हणायचं, नाही का. पूर्वी ज्याला आम्ही ऑर्बिट म्हणायचो तो पूर्ण डिस्कार्ड केला नाही, फक्त त्याचा अर्थ बदलला, त्याची टर्मिनॉलॉजी बदलली. ऑर्बिट नाही तर शेल. समजा n=1 असेल तर शेल नंबर 1 म्हणायचं, आणि म्हणजेच क्वांटम नंबरच्या भाषेमध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर, मेन प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तर जसं शेल नंबर 4 म्हणालो, म्हणजेच प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4 वाला इलेक्ट्रॉन, एखादा शेवटचा इलेक्ट्रॉन पूर्वीच्या भाषेत ऑर्बिट 4चा आहे, म्हणजे नवीन भाषेत शेल नंबर 4चा आहे. म्हणजे क्वांटम नंबरच्या भाषेमध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर त्याचा 4 आहे, n=4 आहे. किंवा n=3चा इलेक्ट्रॉन म्हणजे शेल नंबर 3चा इलेक्ट्रॉन, म्हणजेच प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3, तो त्या ॲटमचा शेवटचा इलेक्ट्रॉन, म्हणजे त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबरप्रमाणे शेवटचा इलेक्ट्रॉन, हे फिक्स करून चर्चा केली तर बरं पडेल. मग कुठलाही करता येईल. ॲटॉमिक नंबर 11 आहे पण 5वा इलेक्ट्रॉन, त्याचंही काढता येईल, नाही असं नाही. पण त्या 5व्या इलेक्ट्रॉनचं ॲटॉमिक नंबर 5 असणारे बोरॉनप्रमाणे केलं तर सोयीचं नाही का होत शेवटचा इलेक्ट्रॉन. ओके. येस. मग शेल म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, नाही का. इथंपर्यंत आलो आपण. इन पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप ईच लाईन वॉज कंपोज्ड ऑफ फ्यू मोर लाईन्स. म्हणजे काय कळालं आता, शेल म्हणजे शेल, एखादा इलेक्ट्रॉन शेल नंबर 3चा आहे, याचा अर्थ कळला आपल्याला की न्यूक्लियसच्या बाहेर, पण शेल नंबर 3 त्या रेडियसला रिलेटेड जो स्पियर आहे त्याच्या आत कुठंतरी, त्याच्या बाहेर नक्कीच नाही. एवढं कळालं म्हणजे काहीतरी कळालं. रिझल्ट ऑफ पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप ईच लाईन वॉज कंपोज्ड ऑफ फ्यू मोर लाईन्स. कुठली लाईन, ॲक्च्युली इट वॉज कंपोज्ड ऑफ 2 लाईन्स. म्हणजे ॲक्च्युली ह्या 2 स्पेक्ट्रल लाईन्स आहेत, व्हेरी व्हेरी क्लोजली स्पेस्ड. जुन्या स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंटमध्ये दोन्हीला पण एकच रिझल्ट येत होता आणि त्यामुळे आम्ही एकच लाईन म्हणायचो. ओके. तर ईच लाईन इज कंपोज्ड ऑफ फ्यू मोर क्लोजली स्पेस्ड लाईन्स. म्हणजेच त्याला म्हटलेलं आहे आपण ईच शेल इज कंपोज्ड ऑफ त्याचे अर्थ समजून घ्या. आणि आज मी काय जे सांगतो या लेक्चरमध्ये, म्हणजे आज ते कळलं, अर्लियर लेक्चर कळलं की पुढच्या लेक्चरमध्ये आणखी हे जरा वेगळ्या स्टाईलमध्ये सांगणार. आणि मग ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि मग तो मेन पार्ट जो मग 11वी 12वीच्या प्रत्येक टॉपिकला लागतो. ईच शेल इज कंपोज्ड ऑफ सबशेल्स. त्या प्रिन्सिपल क्वांटम नंबर, शेल म्हणजेच प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे मेन एनर्जी लेवल, म्हणजेच ईच मेन एनर्जी लेवल. बघा, ईच मेन एनर्जी लेवल म्हणजे त्याच्या आसपासच आहे. त्यामुळं पूर्वीची भाषा पूर्ण डिस्कार्ड केली नाही, ती बदलली ऑर्बिटची, बोर साहेबांची. ईच मेन एनर्जी लेवल, ज्याला पूर्वी n=1, 2, 3, 4 म्हणायचो, ऑर्बिट 1, 2, 3, 4 म्हणजे मेन एनर्जी लेवल. ईच शेल प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजेच ईच मेन एनर्जी लेवल हॅज फ्यू
मग कुठं 30 आहे, कुठं 2 आहेत, कुठं 3 आहेत. ओके, हॅज फ्यू सब एनर्जी लेवल्स. त्याच्या आसपासच्या त्या लाईन्स आहेत ना, म्हणून ईच मेन म्हणजे दिस मेन एनर्जी लेवल, दिस शेल हॅज दीज 2 सब एनर्जी लेवल्स, हॅज सब एनर्जी लेवल्स. म्हणजेच मग आम्ही काय केलं, ईच शेल हॅज सम सबशेल्स, ईच मेन एनर्जी लेवल हॅज सम सब एनर्जी लेवल्स. मीन्स ईच शेल, त्या शेलमध्ये काही सबशेल्स आहेत. त्याचा अर्थ काय, शेल म्हणजे काय कळाला की तो याच्या बाहेर असणार नाही. म्हणजे शेल म्हणजे काय कळतं, प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे काय कळतं, तर तू त्या समजा शेल नंबर 3चा पुन्हा कुठलं तरी एक एक्झाम्पल घ्यायचं आणि शेल नंबर 3चा इलेक्ट्रॉन आहे. याचा अर्थ काय की n=3 भरल्यानंतर जे आरची व्हॅल्यू येणार, R3 म्हणालो, त्याला करस्पॉन्डिंग स्पियर आहे, त्याच्या बाहेर तो असणार नाही. समजा शेवटचा इलेक्ट्रॉन 11th इलेक्ट्रॉन ऑफ सोडियम फॉर एक्झाम्पल. याचा अर्थ त्याचा साईज कळाला, त्या ॲटमचा शेवटच्या इलेक्ट्रॉनचा शेल कळाला म्हणजे साईज कळाला. सो शेल नंबर म्हणजेच प्रिन्सिपल क्वांटम नंबर गिव्ज दी साईज, लक्षात घ्या, गिव्ज दी साईज ऑफ द ॲटम, साईज ऑफ द ॲटम. समजून घ्यायची गोष्ट आहे. मग ऐकायचं, पुन्हा रिव्हर्स जायचं, थोडं पॉईंट्स लिहून घ्यायचे महत्त्वाचे, फार थोडा वेळा लिहून घ्यायला लागेल. आणि मग याला रिलेटेड जे नोट्समध्ये टेक्स्टमध्ये आहेत ते टिक करून त्याप्रमाणे वाचायचं. टेक्स्टमध्ये जरा डेट्स आणि काय कुठं काय पदक मिळालं ते दॅट इज इम्पॉर्टंट, पण वेगळ्या सिक्वेन्सनी सांगितलेलं असतं. चुकीचं काही नसतं. आपण शिकताना जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सनी ते व्यवस्थित शोधून वाचायचं आणि मग एकदा त्याप्रमाणे कंप्लीट केलं की मग कसंही सिक्वेन्स ठेवा. ओके, सो ईच शेल हॅज सम सब शेल्स, ईच मेन एनर्जी लेवल हॅज सम सब एनर्जी लेवल्स. म्हणजे हे सब एनर्जी लेवल्स म्हणजे हे सब शेल्स. मग त्याचा अर्थ काय, शेल म्हणजे त्याचा अर्थ कळला मला की एखाद्याचा शेल नंबर, एखाद्या ॲटमचा शेवटचा इलेक्ट्रॉन शेल नंबर 4चा आहे. याचा अर्थ कळला, 2-4 वेळा सांगितलं, पुन्हा सांगतो की शेल नंबर 4ला रिलेटेड जो स्पियर असेल R4 त्या रेडियसला रिलेटेड, त्याच्या बाहेर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन इज 0. न्यूक्लियसमध्ये नाही आणि त्याच्या बाहेर नाही, म्हणजे त्याच्या आत कुठंतरी असण्याशी, मग कुठंतरी किंवा कुठं स्पेसिफिक आहे का नाही. ओके, ते तर ईच शेल हॅज सम सब शेल्स, ईच मेन एनर्जी लेवल हॅज सम सब एनर्जी लेवल्स. म्हणजेच त्या शेलमध्ये त्याच्या आतमध्ये असणार हे फिक्स झालं, त्याच्या बाहेर नाही हे फिक्स झालं त्या शेलचं. मग त्याच्या आतमध्ये काही स्पेसिफिक शेप आहेत का, त्याच्या आतमध्ये कुठला इलेक्ट्रॉन स्पेसिफिक, त्याच्या आतमध्ये पण स्पेसिफिक काही इथं असण्याची शक्यता आहे का, त्याच्या आत कुठंही असण्याची शक्यता आहे, असं काय आहे का स्पेसिफिक. म्हणजेच ईच शेल हॅज सम सब एनर्जी लेवल्स. म्हणजेच ते काय सांगतात, तर शेल नंबर कळतो म्हणजे साईज कळतं, तसं सबशेल त्या शेलमधले सबशेल कळतात म्हणजे काय कळतं, फार महत्त्वाचं सांगतो मी. सबशेल कळतात म्हणजे काय कळतं, शेप ऑफ दी प्रोबॅबिलिटी, शेप, साईज कळाली, शेप ऑफ दॅट प्रोबॅबिलिटी त्या एनर्जी लेवलची. त्या शेलमध्ये पण त्यात स्पेसिफिक एखादा इलेक्ट्रॉन त्यात इथं असण्याची जास्त शक्यता आहे किंवा एखादा इलेक्ट्रॉन त्याच्या आत कुठेही असण्याची शक्यता आहे, असं काय असेल ना, तर शेप कळाला. सो ईच शेल हॅज सम सबशेल्स. मग ईच शेल हॅज सम सबशेल्स नाही का, इथंपर्यंत सांगितलं, त्याचं एक्सपेरिमेंटल बाजू पण सांगितली. बघा, शेल कळतो म्हणजे साईज कळली, अँड ईच शेल हॅज सम सबशेल्स. तर किती सबशेल असतात ते आम्हाला एक्सपेरिमेंटली कळले, त्याचा पण फॉर्म्युला आहे. आता बघा त्या पद्धतीने बघूया, म्हणजे शेप कळतो. मग बघा त्या शेलमध्ये किती सबशेल असतात, तर जेवढे सबशेल असतील त्याचे रिप्रेझेंटेशन एल स्मॉल एल, जसं याचा रिप्रेझेंटेशन एननी करतो आपण. तर ईच शेल हॅज सम सबशेल्स त्याचं एक्सपेरिमेंटली कळलेलंच आहे मला, मॅथमॅटिकली पण फॉर्म्युला आलेला आहे. किती असतात एल, 0 to n-1 दिस मच नंबर ऑफ सबशेल्स. आता बघा ना तुम्ही, शेल नंबर 3 घेऊया, n=3, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3, शेल नंबर 3, सबशेल्स किती म्हणजे एलच्या व्हॅल्यूज किती, तर 0 to n-1 म्हणजे तिथं 0 to 3-1. आता 3-1 म्हणजे 0 to 2. आता 0 to 2 जेवढे नंबर येतील
तेवढे म्हणजे ते कोड आहे ते नंबर तेवढे, याचा अर्थ L इक्वल टू 0, L इक्वल टू 1 अँड L इक्वल टू 2. 0 to 2 किती नंबर येतात? 0, 1, 2. आउटरमोस्ट शेल 3ची चर्चा चालू आहे. आणि मग ईच शेल हॅज सम सब शेल्स. तर फॉर्म्युला काय आहे? तो जो कुठला शेल असेल त्याचा नंबर n 0 to n-1 जेवढे नंबर येतात दॅट विल बी द नंबर ऑफ सब शेल्स. L इक्वल टू ते कोड नंबर Lचा सिम्बॉल वापरतात रिप्रेझेंटेशन. तर 0 to 2 म्हणजे 0, 1 आणि 2 म्हणजे L इक्वल टू 0वाला एक सबशेल, L इक्वल टू 1वाला एक सबशेल, L इक्वल टू 2वाला एक सबशेल. म्हणजेच बघा भाषा समजून घ्या, एकदा दोनदा रिपीट झाली की सवय होईल आणि हेच परत परत येत राहतं. म्हणजेच ईच मेन एनर्जी लेवल हॅज फ्यू सब एनर्जी लेवल. तर शेल नंबर 3वाला मेन एनर्जी लेवल 3 असेल तर सब एनर्जी लेवल्स L इक्वल टू 0वाला सब एनर्जी लेवल, L इक्वल टू 1वाला सब एनर्जी लेवल, L इक्वल टू 2वाला सब एनर्जी लेवल. म्हणजे L इक्वल टू 0 म्हणजे सब एनर्जी लेवल नाही असं नाही. L इक्वल टू 0 हा कोड असणारा. जसं फ्लॅट सिस्टीम असेल तर 1, 2, 3, 4 नंबर असतात. उद्या मी सिस्टीम बदलणार, फ्लॅटला नंबर देताना 0 एका फ्लॅटला नंबर, दुसऱ्या फ्लॅटला 0, 0, तिसऱ्या फ्लॅटला 0, 0, 0. समजलं का? तर 0 हा एक नंबर आहे. तर सब एनर्जी लेवल्स किंवा सब शेल्स, शेल नंबर 3 हॅज 3 सबशेल्स. कुठले कुठले? तर L इक्वल टू 0वाला एक सबशेल, L इक्वल टू 1वाला एक सबशेल, L इक्वल टू 2वाला एक सबशेल. हे कसं काढलं? तर फॉर्म्युला 0 to n-1 याची सवय करून घ्या. पॉज करा, रफ वर्क करा. N इक्वल टू 3साठी करा, N इक्वल टू 4साठी करा, 1 आणि 2साठी पण करा. मग L इक्वल टू 0वाला सबशेल आहे त्याला सिम्बॉल S दिलेला आहे. L इक्वल टू 0वाला जी सब एनर्जी लेवल आहे, L इक्वल टू 0 ज्याचा कोड नंबर आहे त्याचा सिम्बॉल S आणि त्याचा शेप स्पेरिकल आहे. स्पेरिकल. आता डायरेक्ट सांगतो आहे मी, काही गोष्टी डायरेक्ट समजून घ्यायच्या आहेत. ते मॅथमॅटिकली श्रॉडिंजर सॉल्व केल्यानंतर काय आलं तर ते सॉल्व करण्यासाठी लागणारं स्टॅट्स मॅथ्स ते पुढे जाऊन कोण शिकतील? रिसर्च, बेसिक सायन्स, BSc, MSc, रिसर्च, PhD करतील. ओके. L इक्वल टू 0वाला सबशेल म्हणजे S, L इक्वल टू 0 म्हणजे S सबशेल, त्याचा सिम्बॉल S स्पेरिकल. L इक्वल टू 1 असेल तर तो सबशेल P सबशेल म्हणतात, त्याला P सिम्बॉल देतात. एक तर L इक्वल टू 1 म्हणायचं किंवा P सबशेल म्हणायचं. ओके. तो डंबेल म्हणतात, म्हणजे ॲक्च्युली डंबेल, पण आणखी त्यात बारकाव आहे. आत्ता लगेच मी सांगत नाही, आपण सध्या डंबेल असं म्हणूया. ओके. येस, म्हणजे चुकीचं नाही आहे, पण ते त्याच्यामध्ये परफेक्शन पुढं सांगतो. L इक्वल टू 2वाला सबशेल म्हणजेच Dवाला सबशेल. N इक्वल टू 3साठी एक एक्झाम्पल म्हणून घेतलं, तसं N इक्वल टू 4चं घेता येईल. ओके. तर N इक्वल टू 3 शेल म्हणजे मेन एनर्जी लेवल 3 हॅज 3 सबशेल्स या फॉर्म्युल्याप्रमाणे. त्याचे 3 कुठले कुठले आले तर L इक्वल टू 0, L इक्वल टू 1, L इक्वल टू 2 नाही का. Lच्या किती व्हॅल्यूज असतात? तर Lच्या व्हॅल्यूज या 0 to n-1 एवढे असतात. मग L इक्वल टू 0 जे कोड नंबर असलेला सबशेल म्हणजे S सबशेल, म्हणजे शेल नंबर 3 हॅज 3 सबशेल्स, S सबशेल, P सबशेल, D सबशेल. आता शेल नंबर 3चा सबशेल आहेत ते हे कळण्यासाठी गोंधळ होणे म्हणून, कारण शेल नंबर 4 समजा, आता शेल नंबर 4 N इक्वल टू 4, N इक्वल टू 4मध्ये हाऊ मेनी सबशेल्स म्हणजे Lच्या किती व्हॅल्यूज येणार? तर 0 to n-1 या फॉर्म्युल्याप्रमाणे जेवढे नंबर येतील तेवढे Lच्या व्हॅल्यूज, तेवढे सब एनर्जी लेवल्स, सबशेल्स. एक्सपेरिमेंटली कळलं. आता तेच आम्ही आमच्या फॉर्म्युला, सिम्पल फॉर्म्युल्यामध्ये पण बसलं ते सगळं मॅथमॅटिकल, सगळं कॉम्प्लेक्स सोडवून झाल्यानंतर. तर L इक्वल टू 0 to n-1 म्हणजे L इक्वल टू 0 to 4-1 म्हणजे 3, 0 to 3. याचा अर्थ L इक्वल टू 0, L इक्वल टू 1, L इक्वल टू 2. ओके. बारीक बारीक लिहितो आता मी, बोलत लिहितो, तुमच्या लक्षात येत असेल. अँड L इक्वल टू 3 हे सबशेल आले. शेल नंबर 4 म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4 मेन एनर्जी लेवल 4 हॅज 4 सबशेल्स म्हणजे 4 सब एनर्जी लेवल्स. L इक्वल टू 0ला आपण S सिम्बॉल दिलेला आहे, L इक्वल टू 1ला आपण P सिम्बॉल दिला आहे, स्मॉल p. L इक्वल टू 2वाला सबशेल आहे त्याला D सबशेल म्हणजे S सबशेल, P सबशेल, D सबशेल. आणि L इक्वल टू 3 असेल तर F सबशेल.
म्हणजे शेल नंबर 4 हॅज 4 सबशेल्स, एस सबशेल, पी सबशेल, डी वाला सबशेल, एफ सबशेल. हा स्पेरिकल असतो. हा डंबेल, म्हणजे त्याचे जरा बारकावे सांगणार आहेत, पण या स्टेजला असं डंबेल म्हणूया. ओके, डंबेलमध्ये काय डंबेल आहेच ते, पण काय बारकावा आहे तो सांगणार आहे सध्या. आपण म्हणूया, पुढं जाईल तसं क्लिअर करू, सगळं एकदम नको. डीवाला सबशेल, त्याचा पण काही शेप असतो, पण तो असा सोप्या भाषेत सांगण्यासारखा नाही आहे की बाबा बॅटसारखा आहे, बॉलसारखा आहे, किंवा बल्बसारखा आहे, किंवा तलवारीसारखा आहे, तर म्हणून त्याला कॉम्प्लेक्स शेप म्हणलेला आहे. ओके, काहीतरी शेप फिक्स आहे, फक्त तो असं नॉर्मल डिफाईन करण्यासारखं नाही आहे, म्हणून कॉम्प्लेक्स म्हणायची पद्धत आहे. ओके, रिप्रेझेंटेशनमध्ये काढतो आपण काहीतरी. ओके, बघूया आपण. तर एस सबशेल स्पेरिकल, हा डंबेल, कॉम्प्लेक्स शेप, याला पण कॉम्प्लेक्स, काहीतरी त्याचे शेप आहेत एवढं लक्षात ठेवा. ईच शेल हॅज सम सबशेल्स, ईच मेन एनर्जी लेवल हॅज सम सब एनर्जी लेवल्स. ओके, म्हणजे ईच प्रिन्सिपल क्वांटम नंबर हॅज सम, त्याला ॲझिम्युथल क्वांटम नंबर म्हणलेला आहे इथं. म्हणजे शेल कळतो म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, तर इकडं सब शेल कळतात म्हणजे ॲझिम्युथल क्वांटम नंबर. तसं त्याला वेगळे वेगळे नाव वापरलेत, सिम्बॉल वापरलेत, तर सोयीचं शिकत शिकत मग ते ॲड करता येतं ॲझिम्युथल क्वांटम नंबर. म्हणजे शेल नंबर 4चे ॲझिम्युथल क्वांटम नंबर काय आहेत, तर L = 0, L = 1, L = 2 अँड L = 3. दीज आर दी 4 ॲझिम्युथल क्वांटम नंबर्स ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर N = 4 असं आपण त्या येतो. म्हणजेच आपल्या जे नेहमीच्या भाषेमध्ये आपण शेल नंबर 4 हॅज 4 सबशेल्स, L = 1 वाला, L = 0 वाला सबशेल, L = 1 वाला सबशेल, L = 2 वाला सबशेल, L = 3 वाला सबशेल. म्हणजेच L = च्या भाषेत म्हणजे शेल नंबर 4 हॅज 4 सबशेल्स, एस वाला सबशेल, पी वाला सबशेल, डी वाला सबशेल अँड एफ वाला सबशेल. म्हणजेच शेल नंबर 4 ते इलेक्ट्रॉन्स जे असतील ते त्याच्या बाहेर असणार नाहीत, त्या रेडियसला रिलेटेड बोललो मगाचपासून. ओके, मग त्याच्या आतमध्ये कुठं असण्याची शक्यता आहे, ते स्पेसिफिक शेप सांगण्याच्या संदर्भातले हे सिम्बॉल आहेत, हे रिप्रेझेंटेशन आहे. मग त्यात याचं स्पेरिकल, याचं डंबेल आणि यांचं कॉम्प्लेक्स शेप म्हणालो. शेप काहीतरी फिक्स आहे पण त्याला कॉम्प्लेक्स म्हणायचं. ओके, मग शेल नंबर 3मध्ये पण पुन्हा मागं येतो होता. हॅज 3 सबशेल्स, एस सबशेल, पी सबशेल, डी सबशेल. शेल नंबर 4 हॅज 4 सबशेल्स, एस सबशेल, पी सबशेल, डी अँड एफ 4. मग ते शेल नंबर 3चे आहेत आणि मग ते कन्फ्यूज होऊ नये एस पी डी म्हणून, कारण त्या साईजला रिलेटेड ते त्यातले शेप आहेत. शेप सेम असला तरी, ओके, स्पियर सेम असला तरी छोटा मोठा स्पियर, डंबेल सेम असला तरी छोटा मोठा डंबेल, समजलं ना. तर म्हणून मग शेल नंबर 3चे जे सबशेल आहेत ते एस सबशेल, पी सबशेल, डी सबशेल असं न म्हणता शेल नंबर 3चे 3S सबशेल, 3P सबशेल, 3D सबशेल, कळलं का. तसं शेल नंबर 4चे सबशेल L = 0, L = 1, L = 2, L = 4 फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला नाही का, 0 to n-1. म्हणजेच एस सबशेल, पी सबशेल, डी सबशेल अँड एफ सबशेल. तर शेल नंबर 4चे म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4चे ॲझिम्युथल क्वांटम नंबर हे 4 आहेत. ओके, म्हणजे सबशेल 4 आहेत. तर 4 शेलचे आहेत ते, याच्यामध्ये असं कन्फ्युजन होऊ नये म्हणून एस न म्हणता N = 4, शेल नंबर 4 ओके हॅज 4 सबशेल्स, 4S सबशेल, 4P, 4D अँड 4F, कळलं का, असं म्हणायचं. आणि मग त्याप्रमाणे हे कळलं, मग 5चं काढू शकता, 3चं काढू शकता, असं कॅल्क्युलेट करून बघायचं. ओके, आणि मग त्याप्रमाणे बघा N = 1 हॅज व्हॅल्यू 0 to n-1. आता बघा ना, N = 1, N = 1 शेल नंबर 1 म्हणजे 0 to n-1. त्याच्यामध्ये ॲझिम्युथल क्वांटम नंबर किती असणार, हाऊ मेनी सबशेल्स. तर एन इथं एन म्हणजे 1 भरल्यानंतर 1 - 1 0 येणार ना, म्हणजे L = 0, L = 0, L = 0 याचा अर्थ काय की L = 0 वाला एकच सबशेल. म्हणजे शेल नंबर 1मध्ये शेप सांगता येत नाही, तो शेल हाच सबशेल म्हणजे तो स्पेरिकल आहे. स्पेरिकलमध्ये स्पेरिकली सिमेट्रिकल म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये एखादा इलेक्ट्रॉन समजा आता शेल नंबर 1 आहे म्हणजे त्याचा सबशेल L = 0 आणि 0 म्हणलं की L = 0 म्हणलं की एस, सिम्बॉल एस, सिम्बॉल एस. मग N = 1चा आहे त्यामुळे त्याला 1S. आता एस स्पेरिकल आहे याचा अर्थ शेल नंबर 1 हॅज 1S, ओनली 1 सबशेल 1S वाला, L = 0 वाला.
याचा अर्थ शेल नंबर 1चे जे इलेक्ट्रॉन आहेत ते न्यूक्लियस आणि R1 यांनी नाही का N=1 भरल्यानंतर जे रेडियस येईल R1 त्याच्या आत बाहेर नक्कीच नाही, त्याच्या आत तो कुठेही असण्याची शक्यता आहे, इक्वल प्रॉबिलिटी आहे असं त्याचा अर्थ आहे. त्याचा अर्थ आता हे जे अर्थ सांगतो आहे हे बुक्समध्ये वगैरे नसतं. म्हणजे बुक्समध्ये भरपूर काही असतं, म्हणजे काही नसतं म्हणजे बुक्स काहीतरी फालतू वगैरे असं नाही. काही गोष्टी टीचरने इमॅजिन करून सांगायच्या आहेत, त्याचा अर्थ काढून सांगायचे आहेत, स्टुडंटनी पण त्याचा विचार करायचे, शंका विचारायचे आहेत. तर शेल नंबर 1 हॅज ऑनली 1 सबशेल, 1s सबशेल, L=0 वाला सबशेल. शेल नंबर 2मध्ये आता जसं 3 आणि 4चं काढलं तसं L=0 वाला सबशेल आणि L=1 वाला सबशेल नाही का. N=2 भरलं तर 2 - 1 म्हणजे 1, 0 to 1 किती आकडे येतात, एक L=0 येतो आणि एक L=1 येतो. आता L=1 म्हणजे 0 म्हणजे S आणि L=1 म्हणजे P आणि हे शेल नंबर 2चे आहेत म्हणून 2S आणि 2P. सो शेल नंबर 2 हॅज 2 सबशेल्स. प्रिन्सिपल क्वांटम नंबर N=2 हॅज azimuthal quantum number L=0 and L=1. Main energy level 2 has 2 sub-energy levels, 2s sub-energy level and 2p sub-energy level. Shell number 2 has 2 subshells, 2s subshell and 2p वाला subshell. Shell number 3 आता मी करून दाखवलं, आता पटपट लिहितो. L=0 नाही का, L=1, L=2, आता L=0 नाही का, L=0 म्हणजे S, L=1 म्हणजे P, L=2 म्हणजे D. पण N=3 म्हणजे शेल नंबर 3चे आहेत, हे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3चे आहेत म्हणजे 3s सबशेल, 3p सबशेल, 3d सबशेल. ओके. आता बघा N=4. आता इथंपर्यंत अभ्यास केला, सवय करून घेतली आणि मग 4चं केलं तर सोयीचं आहे, म्हणजे कन्फ्युजन होत नाही आपलं जास्त, असं मला वाटतं, म्हणजे अभ्यास करण्याची पद्धत. आता मी लिहिलंच तर पटपट आता इथंपर्यंत लिहितो मी. ओके. L=0, N=4 भरल्यानंतर 4 - 1 म्हणजे 3, मग 0 to 3 किती नंबर येतात, एक L=0 येतो, मग L=1 येतो, L=2, L=3, 4 सबशेल्स. अजिमुथल क्वांटम नंबर 4 आहे. ओके. L=0 वाला, L=1, L=2. आता तुम्हाला सवय झाली त्यामुळं असं बारीक बारीक पटपट लिहिलं तर कळायला पाहिजे. आता L=0 म्हणजे S सिम्बॉल, L=1 म्हणजे P, L=2 म्हणजे D, L=3 मीन्स F आणि N=4 म्हणजे शेल नंबर 4चे आहेत त्यामुळं SPDF असं न म्हणता 4S, 4P, 4D, 4F. ओके. सो each shell has some subshells. Each principal quantum number has some azimuthal quantum numbers. त्या principal quantum numberमध्ये. सो each main energy level has some sub energy level. तिथपर्यंत आलो आपण. आणि and experiment was created again. पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपवाला एक्सपेरिमेंट डेव्हलप परत केला, बट इन प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड बाय झीमन, म्हणून त्याला झीमन इफेक्ट म्हटलं आहे. तसंच स्टार्क पण आहे, कुठलं तर एक बोलूया. त्याच्यामध्ये काय झालं, ईच लाईन फर्दर स्प्लिटेड इन टू फ्यू मोर नंबर ऑफ लाईन्स. ओके. आता जसं शेल नंबर कळतो म्हणजे साईज कळते ॲटमची, त्या ॲटमच्या शेवटचा इलेक्ट्रॉनचा शेल नंबर कळला, शेल नंबर 3चा आहे म्हणजे मग शेल नंबर 3ला रिलेटेड N=3 भरल्यानंतर जे रेडियस येईल तो साईज कळला मला, त्याच्या बाहेर नक्कीच नाही. शेवटचा नाही इलेक्ट्रॉन म्हणजे त्याच्या आतले सगळे नाही का, सोडियमचा 11वा इलेक्ट्रॉन शेल नंबर 3चा आहे, याचा अर्थ 11पर्यंतचे सगळे इलेक्ट्रॉन शेल नंबर 3च्या आतच असणार ना. ओके. त्यात आणखी काही गमती असतात, सगळं एकदम नको, टप्प्याटप्प्याने जाऊया. असंच परत आणखी एक लेक्चर बनवणार, आधीचं लेक्चर, हे लेक्चर, पुढचं लेक्चर आणि मग 1-2 लेक्चर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, असं हे छान चालेल. तर हा पार्ट इथून पुढचा फार महत्त्वाचा आहे. अर्लियर लेक्चर, दिस लेक्चर अँड हेन्स फोर्थ 3 लेक्चर्स आय कॅन से. हे क्लिअर झालं की मागच्या गोष्टी पुन्हा आणखी जास्त क्लिअर होतात. येस. तर ईच सबशेल हॅज सम ऑर्बिटल्स, ईच शेल हॅज सम सबशेल्स, ईच सबशेल हॅज सम ऑर्बिटल्स. म्हणजे काय, शेल कळाला म्हणजे आम्हाला साईज कळालं, सबशेल कळाला म्हणजे त्या साईजमध्ये त्या शेलमध्ये शेप कळाले, प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉनचे शेप कळाले. ऑर्बिटल कळतात म्हणजे काय पहिला सांगून टाकतो. ऑर्बिटल कळतात म्हणजे काय, ईच सबशेल हॅज सम ऑर्बिटल्स. ओके. म्हणजे आम्हाला डायरेक्शनल ओरिएंटेशन कळाले बरं का. आता हे इथंपर्यंत लिहिलं, आता हे काढतो थोडं एक्सप्लेन करण्यासाठी मधली जागा ठेवली. ओके.
डायरेक्शनल ओरिएंटेशन म्हणजे काय बघा, एक पीच एक्झाम्पल घेऊन सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. ईच शेल हॅज सम सबशेल्स अँड ईच सबशेल हॅज सम ऑर्बिटल्स, नाही का. ईच सबशेल हॅज सम, आता काय आला वर्ड बघा, मुद्दाम कॅपिटल लिहितो. ऑर्बिट नव्हे, कन्फ्यूज करू नका. ज्याला पूर्वी ऑर्बिट म्हणत होते बोरसाहेब, ते आता शेल झालं. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, मेन एनर्जी लेवल, तो वर्ड वेगळा. ज्याने हे सगळं असं थिअरी केलेली नसती आणि क्वेश्चन येतो MCQ, कुठं ऑर्बिट आलं आहे का ऑर्बिटल आलं आहे त्याला फरकच कळलेला नसतो. आणि गोल करून पूर्वी आता कम्प्युटराईज झालं आहे. ओके, गॉन. ओके, तर कळतच नाही, चुकलेलं आहे ते. ऑर्बिटल म्हणतात काही जण, ठीक आहे. ऑर्बिटल, ईच सबशेल हॅज सम ऑर्बिटल्स, म्हणजेच त्या शेपचे हाऊ मेनी डायरेक्शनल ओरिएंटेशन्स, नाही का. शेल नंबर कळला म्हणजे मॅक्झिमम साईज कळली. त्या शेल नंबरमधले सबशेल्स कळाले म्हणजे त्यातले शेप्स कळाले. लक्षात आलं का. याच्यामध्ये साईज कळते. त्या ॲटमचा शेवटचा इलेक्ट्रॉनचा शेल नंबर कळाला म्हणजे साईज कळाली, म्हणजे त्या ॲटमची साईज कळाली. त्या शेलमध्ये जे सबशेल्स कळतात म्हणजे त्याचे शेप कळतात. त्या शेलमध्ये काही इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याच्या आतमध्ये काही स्पेसिफिक सांगता येईल का, कुठं जास्त प्रोबॅबिलिटी आहे. शेप कळाले, शेप. आणि ऑर्बिटल्स कळतात म्हणजे तुम्हाला डायरेक्शनल ओरिएंटेशन कळतं. इथं मी पुन्हा लिहितो, ईच सबशेल हॅज सम ऑर्बिटल्स, म्हणजेच ईच सब एनर्जी लेवल, ईच ॲझिम्युथल क्वांटम नंबर, म्हणजे ईच सबशेल has how many, लक्ष द्या, ऐका आणि ते फोकस राहण्यासाठी सायमल्टेनियसली लिहितो आहे मी, ते बारीक आहे, लक्षात घ्या. ईच सबशेल हॅज हाऊ मेनी डायरेक्शनल ओरिएंटेशन्स. म्हणजे काय, एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला कळेल याचा अर्थ काय. पी सबशेलचं एक्झाम्पल सोपं आहे. पी सबशेल डंबेल शेप म्हणतात, ॲक्च्युली ऑर्बिटल डंबेल म्हणायला पाहिजे. कसं आहे बघा, प्लेन ऑफ द बोर्डमध्ये सांगणं सोयीचं आहे. डंबेल म्हणजे वन लोब. ओके, ठीक आहे, जमलं. दिस इज न्यूक्लियस. आता आणखी एक गंमत आहे, एक्सप्लेनेशन पुढे देतो. अनेकांना वाटत असतं की इलेक्ट्रॉन असा फिरतो म्हणे. असा कसा फिरेल इलेक्ट्रॉन, काय वेदर इट पासेस थ्रू न्यूक्लियस, हाऊ इट इज पॉसिबल. तर ठीक आहे, जस्ट तुम्हाला हिंट देऊन ठेवली. तर न्यूक्लियसच्या बाजूला जे त्या शेलमधले जे शेप म्हणालो, तो इलेक्ट्रॉन इथं असण्याची शक्यता वगैरे. वन लोब ऑन दिस साईड, अदर लोब ऑन दिस साईड, एक्झॅक्टली अपोजिट, इकडं किंवा इकडं एका वेळेला एक, बट इक्वल चान्सेस आहेत. तर हे दोन लोब्स मिळून एक डंबेल झाला, हा डंबेल. तर पीचं काय आहे, हा जर एक्स ॲक्सिस म्हणालो आपण, एक्स ॲक्सिस, तर वन डंबेल म्हणजे ती प्रोबॅबिलिटी, तो शेप एक्स ॲक्सिसला असण्याची शक्यता आहे, तर ती वायला पण असण्याची तेवढी शक्यता आहे. वाय ॲक्सिस डंबेल, ओके, हा वाय ॲक्सिस. तर हा झेड, आता तो बोर्डमध्ये कसा काढणार, म्हणजे वन लोब ऑन दिस साईड ऑफ द बोर्ड अँड अनदर लोब ऑन अदर साईड ऑफ द लोब, अदर सेकंड लोब ऑन द अदर साईड ऑफ द बोर्ड. तो झेड ते काढताना असं तिरकं काढतात, काही गरज नाही. म्हणजेच डंबेल एक्स ॲक्सिसला पॉसिबल आहे, डंबेल शेप प्रोबॅबिलिटी, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. मग मॅग्नेटिक फील्डमध्ये समजा मॅग्नेटिक फील्ड एवढी पॉवरफुल असते, म्हणजे पॉवरफुल मॅग्नेटिक फील्ड वी यूज ड्युरिंग दॅट एक्सपेरिमेंट, झीमन इफेक्ट. ओके, इवन इलेक्ट्रिक फील्ड कुठलं तर एका वेळेला. तर समजा मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनमध्ये असेल, तर या डायरेक्शनची प्रोबॅबिलिटी म्हणजे त्याला रिलेटेड रिझल्ट, आणि या डायरेक्शनचे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनमध्ये असेल. पूर्वी जर मॅग्नेटिक फील्ड नसेल तर फक्त एक्सला रिलेटेड प्रोबॅबिलिटीचा रिझल्ट यायचा. इन प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड याचा रिझल्ट येणारच. हा वाय, पी वाय
त्याचा पण रिझल्ट येणार, आणि हा झेड त्याचा पण रिझल्ट येणार. कळलं का? ओके, समजा हा एक्स आहे, हा वाय आहे, समजा याचा रिझल्ट येणार, याचा पण रिझल्ट येणार, आणि हा झेड होता याचा पण रिझल्ट येणार मॅग्नेटिक फील्डमुळं. ऑल थ्री म्हणजेच मग ईच लाईन स्प्लिटेड इंटू 3. तेव्हा आम्हाला कळलं की शेप सेम. आता हे समजूनच घ्यायची गोष्ट आहे, हे असं या भाषेत लिहिलेलं नसतं पुस्तकात. तुम्ही मग दोनदा ऐका, गॅप पडला परत मागचं लेक्चर ऐका, एकदा समजलं आयडिया आली. बरं, या गोष्टी कुठं असं लिहायच्या नाही आहेत, आपल्याला त्या डोक्यात समजलेल्या असल्या पाहिजे. एकदा दोनदा ऐकलं कळलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तसं पण मेकॅनाइज पद्धतीने पण लिहिता येतं. मग MCQ चुकणार आणि ती शिकायची पद्धत नाही. मग माणूस रिसर्च नाही करू शकत. मेकॅनाइज पद्धतीने फॉर्म्युले पाठ केले, उत्तर भरलं, मार्क पडले, ॲडमिशन मिळालं, त्याचं ब्रेन तसंच काम करतो, तो रिसर्च करू शकत नाही, ओरिजिनल रिसर्च. ओके, नाही सांगितलं. ओके, तर अंदाज घ्या आणि परत पुढची चर्चा केली की मागचं क्लिअर व्हायला लागतं. अशा या गोष्टी आहेत, अवघड नाही आहेत पण कॉम्प्लेक्स आहेत थोड्या. ओके, दोन गोष्टी पुढच्या क्लिअर झाल्या की परत मागच्या 4 गोष्टी क्लिअर होतात. असं एक टॉपिकचा नेचर असा आहे, मला आवडतो टॉपिक म्हणून. तर पूर्वी पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये समजा या प्रोबॅबिलिटीला रिझल्ट आला असेल, मॅग्नेटिक फील्डमध्ये बिकॉज ऑफ मॅग्नेटिक फील्ड ही प्रोबॅबिलिटी त्याच्यामुळं अशी कन्वर्ट झाली, आणि झेडवाली पण अशी कन्वर्ट झाली. 3 रिझल्ट आले. म्हणजेच सेम शेप अँड सेम सब एनर्जी लेवल, सेम शेप सेम सब एनर्जी लेवल, बट पॉसिबिलिटीज इन 3 डायरेक्शन. डंबेल शेपचे 3 डायरेक्शनल ओरिएंटेशन आहेत, समजलं का? आणि म्हणून पी सबशेल नाही का, SPD n=3 मध्ये, n=3 मध्ये, l=0, l=1, l=2, SPD. मग l=1 म्हणजे पीवाला फॉर्म्युलाप्रमाणे पण बघितलं, आता फॉर्म्युला पण दाखवणार मी. तर पीवाला SP, आता हे लिहिताना असं लिहिलं आहे मी, शेल नंबर 1 2 3 4. ओके, SPD नाही का. मग बघा, हा S आणि P, हा SPD, हा SPD आणि F. मग शेल नंबर 3चा SPD आहे म्हटल्यानंतर 3S 3P 3D. कळतं आहे का? मग P सबशेल मॅग्नेटिक फील्डमध्ये 3 ऑर्बिटल्स. म्हणजे काय? तर डंबेल शेप इन 3 डायमेन्शनल स्पेस, तो डंबेल शेप 3 डायरेक्शनल ओरिएंटेशन्स आर पॉसिबल. आणि म्हणून ती प्रत्येक डायरेक्शनल ओरिएंटेशन पॉसिबल जी आहे तिला ऑर्बिटल म्हणालो. ऑर्बिटल खरं इथं आला शब्द, हा एक ऑर्बिटल, आणि झेड ॲक्सिसला एक लोब इकडं आणि एक लोब तिकडं, तो एक ऑर्बिटल. सो दीज 3 ऑर्बिटल्स मेक P सबशेल. म्हणजे ॲक्च्युली P सबशेलचा शेप काय आहे, तर डंबेल शेप एक्स ॲक्सिसला, डंबेल शेप वाय ॲक्सिसला, डंबेल शेप झेड ॲक्सिसला, हे तिन्ही डंबेल मिळून झाला P सबशेल. आणि हे तिन्ही डंबेलला सेपरेट काय म्हणायचं, ऑर्बिटल. लक्षात आलं का? बघा, ऑर्बिटल. हे असं समजून घ्यायलाच पाहिजे. थोडं कन्फ्युजन होईल, जेवढं पहिलं समजतं तेवढं समजून घ्यायचं, रिपीट करायचं, शंका विचारायची. बट यू कॅनॉट अवॉइड दिस. हे असं आहे तर हे असंच आहे. उगाच काहीतरी चॉकलेट गोळ्या एक्सप्लेन करून उपयोग नाही, काहीतरी गमतीची उदाहरणं देऊन. अँड इट इज नॉट डिफिकल्ट. तर म्हणून मग P सबशेल हॅज 3 ऑर्बिटल्स, म्हणून 3 लाईन्स आहेत. पुढे जाऊन त्याला मग PX PY PZ असं सिम्बॉल वापरणार आहे आपण. तसं Dचे 5 आहेत. मग त्याचं मग डिटेल्स डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनची गरज नाही. याचं एकदा कळलं की त्याच्यावरून समजून घ्यायचं की D ऑर्बिटल्स 5 आहेत. म्हणजेच D सबशेल इज पॉसिबल, म्हणजे सेम शेप अँड सेम सब एनर्जी लेवल इज पॉसिबल इन 5 डिफरंट डायरेक्शनल ओरिएंटेशन. ते कसं काय बरं? तर डी वाली सबशेल ही मॅग्नेटिक फील्डमध्ये स्प्लिटेड इंटू 5 तिथं कळलं. आणि मग त्याच्यावरून ईच सबशेल, आता हे तुम्ही पुन्हा ऐका मी आत्ता काय बोललो ते. ईच सबशेल हॅज सम ऑर्बिटल्स, ते त्याला मॅग्नेटिक क्वांटम नंबर म्हटलेलं आहे. कारण मॅग्नेटिक फील्डमध्ये आलं ना, मॅग्नेटिक क्वांटम नंबर म्हटलं आहे. जसं प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ॲझिमुथल क्वांटम नंबर, नंतर मग मॅग्नेटिक क्वांटम नंबर. तर मॅग्नेटिक क्वांटम नंबर किती आहेत, म्हणजेच एखाद्याचा मॅग्नेटिक क्वांटम नंबर किती आहे, जसं Lच्या व्हॅल्यूज तशा स्मॉल mच्या व्हॅल्यूज. तर त्याचा सिम्बॉल काय आहे, तर त्या सबशेलवरती अवलंबून आहे. P असेल तर 3 डिफरंट डायरेक्शनल ओरिएंटेशन्स, म्हणजेच
मॅग्नेटिक क्वांटम नंबर 3 येणार. तसं डीला आत्ताच मी सांगितलं 5 येणार. तसं लक्षात येईल एफला 7 येणार आहेत. आता फक्त बोलून ठेवलं. तुम्ही पहिला पी समजून घ्या, त्याच्यावरून डी आणि एफ मग सोपं जाईल. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे? त्या सबशेल, इट डिपेंड्स ऑन सबशेल. तर फॉर्म्युला आहे -L टू +L थ्रू झिरो. मग आता एक 3चं मुद्दाम घेऊया. 3p वाला सबशेल. मग -L, पी म्हणलं की एल किती असतो? 1. पी म्हणलं की L = 1. L = 1 म्हणजे L = 1. बघा पुन्हा हे पुसतो. आज एक्सप्लेन करताना सारखा मधला पार्ट त्यासाठीच ठेवला होता. हे लक्षात आलं तुमच्या. पी सबशेलचे 3 ऑर्बिटल्स. आता तेच सांगणार आहे. म्हणजेच डंबेल शेप एक्स ॲक्सिसला असतो, तर डंबेल वायला पॉसिबल आहे आणि डंबेल झेडला पॉसिबल आहे. मॅग्नेटिक फील्डमध्ये पूर्वी पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये फक्त त्यातलं एका, फॉर एक्झाम्पल एक्स ॲक्सिसलाच रिझल्ट येत होता. मॅग्नेटिक फील्डमध्ये वाय पण एक्सला वळतो बिकॉज ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि झेड पण एक्सला वळतो. आणि त्यामुळं 3 स्पेक्ट्रल लाईन्स दिसल्या. म्हणजे आम्हाला कळलं की शेप हाच, सब एनर्जी लेवल पण हीच, पॉसिबिलिटीज इन 3 डिफरंट डायरेक्शन्स. तसं डीला 5, एफला 7 डिफरंट डायरेक्शनल ओरिएंटेशन्स. म्हणजेच पी सबशेल हॅज 3 ऑर्बिटल्स, डी सबशेल हॅज 5 ऑर्बिटल्स, एफ सबशेल हॅज 7 ऑर्बिटल्स. एसवाला स्पेरिकल असल्यामुळं त्याला डायरेक्शनल ओरिएंटेशन नाही आहे. ओके, सगळीकडे सिमेट्रिकल असतो तो, म्हणून ओके काय हरकत नाही. आता ते मेकॅनाइज्ड पद्धतीने पण करता येतं, समजून पण घ्यायचं, मेकॅनाइज्ड पण करायचं. पहिल्यांदा वाटलं आपल्याला मेकॅनाइज्ड करून त्याची सवय करून घेऊया, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहूया आणि मग समजून घेऊया. ओके, पण ऐकलं तर पाहिजे. आणि ऐकल्यानंतर मग लक्षात आलं की त्याचा जो काही फॉर्म्युला वगैरे दिले त्याप्रमाणे फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या सोयीपुरतं करू. ओके, आणि मग त्याचे अर्थ पुन्हा समजून घेऊ. म्हणजे ऐकायचं पहिल्यांदा आणि ठरवायचं आणि परत मागची चर्चा ऐकायची. मग तुम्हाला कळतं की हे सगळं जे केलं त्याचा बेस तो आहे. ओके, आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो की जे मेकॅनाइज्ड पद्धतीने जरी केलं, एवढं सगळं ऐकलं, थोडं कमी जास्त सुरुवातीला कळलं, नंतर कळणारच आहे रिपीट केल्यानंतर, शंका विचारल्यानंतर, तरी जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पटपट लिहिता आला की पुढचे टॉपिक्सला फायदा होतो. हा मेन एम आहे. 99.99% हे आहे. आणि स्पेसिफिक यातला एखादा MCQ एखाद्या वर्षी, म्हणजे दुर्लक्ष करा किंवा त्याला मी कमी समजतो असं नाही. अभ्यास करताना प्रायोरिटी कशाला द्यायची, पहिला काय करायचं, कुठली गोष्ट थोडं पुढं मागं झालं, आजचं उद्या झालं तर चालेल, दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू. तर ईच सबशेल हॅज सम ऑर्बिटल्स. त्याचा फॉर्म्युला M = -L टू +L थ्रू झिरो नाही का. M = -L टू +L थ्रू झिरो. म्हणजे आता समजा L = 1 म्हणजे पीवाला सबशेल, मग तो 2p 3p कुठला पण असू दे, फक्त त्याच्यामध्ये 2च्या ऐवजी 3 असेल तर डंबेलच पण मोठा साईज मोठा, शेप तोच. तर मग L = 1, पी म्हणजे L = 1, -1 टू +1 थ्रू झिरो. किती नंबर येतात? -1 0 +1. म्हणजेच M = -1, M = 0, M = +1. मॅग्नेटिक क्वांटम नंबर्स, दीज आर 3 मॅग्नेटिक क्वांटम नंबर्स फॉर L = 1. म्हणजेच L = 1 म्हणजे पी सबशेल हॅज 3 डिफरंट डायरेक्शनल ओरिएंटेशन्स. मग रिप्रेझेंटेटिव्ह भाषेमध्ये डायरेक्शनल ओरिएंटेशन M = -1, डायरेक्शनल ओरिएंटेशन M = 0, म्हणजे त्या डायरेक्शनल ओरिएंटेशनचा तो कोड आहे, लक्षात घ्या. अँड डायरेक्शनल ओरिएंटेशन M = +1. तसं डी सबशेल आहे नाही का. डी म्हणजे L = 2, सबशेल L = 2. L = 2. मग बघा मॅग्नेटिक क्वांटम नंबर किती असतात, तर M = -L टू +L थ्रू झिरो. म्हणजेच M = -2 टू +2 थ्रू झिरो सह. ओके, म्हणजे -2 -1 0 +1 +2. याचा अर्थ M = -2, M = -1, M = 0, M = +1, M = +2. दीज आर दी 5 ऑर्बिटल्स. म्हणजे डी सबशेल हॅज 5 ऑर्बिटल्स. याचा अर्थ डी सब एनर्जी लेवल ही 5 डिफरंट डायरेक्शनल ओरिएंटेशन्समध्ये पॉसिबल आहे. हे एवढं तुम्हाला कळलं का बघा. आणि त्याप्रमाणे मग M = 0 इथं लिहितो मी. इथं L = 0 याच्यामध्ये N = 2 शेलमध्ये 2 सबशेल आहेत. एक L = 0 म्हणजे एसवाला स्पेरिकल, त्याचं M = 0 येणार. ओके, आणि याचं L = 1 साठी M =
m इक्वल टू -1, m इक्वल टू 0, m इक्वल टू +1 असं लिहिता येईल. किंवा बघा इथं बघा शेल नंबर 3 त्याच्यामध्ये सबशेल एसवाला, पीवाला, डीवाला. एसवाला पीचे स्पेरिकल डायरेक्शनल ओरिएंटेशन एकच असतो, तो स्वतःच स्पेरिकल सिमेट्रिकल, म्हणजेच फॉर्म्युल्याप्रमाणे m इक्वल टू 0. पीवाला आता सवय झाली, मी आता असं लिहितो -1 0 +1. याचं m इक्वल टू -2 -1 0 +1 +2. तसं पुढं तुम्ही करू शकताय. एफचं तुम्हाला 7 येणार. ओके. एल इक्वल टू 3 -3 पासून +3 पर्यंत थ्रू 0. तर इथंपर्यंत कळलं का बघा. तर ईच शेल हॅज सम सब शेल्स अँड ईच सबशेल हॅज सम ऑर्बिटल्स. त्याचे फॉर्म्युले ते कशावर आधारित होतं, त्याचे जे मॅथमॅटिकल आणि सिम्बॉलिक फॉर्म्युले आहेतच, त्याचा एक्सपेरिमेंट हे सगळं केल्यानंतर मग आणखी हे आणि जरा पुढं आणखी एक लेक्चर होईल आणि देन इट विल बिकम व्हेरी मच इझी फॉर अस. इट विल बिकम पॉसिबल फॉर अस टू राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ व्हेरियस एलिमेंट्स इझिली. हे लेक्चर, ह्याच्या आधीचे लेक्चर, पुढचे लेक्चर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एकदम इंटरेस्टिंग आहे, सोपं आहे. ओके. आणि त्यातले जे बारकावे सांगतो ते तसं आपल्याला सवय लावून घ्यायलाच लागते. ओके. येस. हे तर अगदी मेकॅनाइज्ड पद्धतीने फक्त सिम्बॉल फॉर्म्युले सांगायचे आणि आकडे भरायचे, तर काही कळलं नाही, इमॅजिनेशन नाही झालं तरी उत्तर येणारच आहे. पण कुठं MCQ चुकेल ते कळणार नाही. आणि आपण जेव्हा रिसर्च लेवलची आपली डेव्हलपमेंट ब्रेनची असते ती इकडंच थांबते मग. ओके. तर हे जेवढं सांगितलं एवढं करा. मग नेक्स्ट लेक्चरमध्ये याचंच एक्सटेन्शन होणार. येस. थँक्यू व्हेरी मच.